आपल्याला 2 पॉइंट राहिलेले आहेत एक्सेप्शन मेकॅनिझम मध्ये. ठीक आहे. मग 2 पॉइंट बघा. पहिला, एक्सेप्शन इन सब क्लास और एक्सेप्शन हँडलिंग विथ मेथड ओव्हररायडिंग. बरोबर. म्हणजे सब क्लास मध्ये एक्सेप्शन असेल, मेथड ओव्हरराईड केली, एक्सेप्शन थ्रो करत असेल तर काय होऊ शकतं. मग बघा, इफ sorry, when exception handling is involved with method overriding, ambiguity occurs. बरोबर. म्हणजे एक्सेप्शन हँडलिंग आणि मेथड हे जर इन्व्हॉल्ड असतील, मेथड ओव्हररायडिंग मध्ये एक्सेप्शन हँडलिंग इन्व्हॉल्ड असेल तर मात्र ambiguity ऑकर होते. का? तर मेथड ओव्हररायडिंग कधी तुमचं एक्झिस्टन्स मध्ये येतं, तर पॅरेंट चाइल्ड क्लास रिलेशनशिप मध्ये तुमचा इनहेरिटन्स मध्ये तुमचा मेथड ओव्हररायडिंगचा कन्सेप्ट येतोय. आपण बघितलं होतं, किंवा एक्झिस्टन्स मध्ये येतं, की ज्याच्यामध्ये पॅरेंट क्लासमध्ये जी मेथड लिहिलेली आहे आपण ती चाइल्ड क्लासमध्ये ओव्हरराईड करत असतो. मग एक्सेप्शन हँडलिंग मध्ये जेव्हा मेथड ओव्हररायडिंग इन्व्हॉल्ड असतं, म्हणजेच पॅरेंट क्लासमध्ये एक्सेप्शन तुम्ही डिक्लेअर केलेली नसेल, जी मेथड आहे ती एक्सेप्शन डिफाईन करत नसेल किंवा एक्सेप्शन थ्रो करत नसेल, मात्र चाइल्ड क्लासमध्ये तुम्ही एक्सेप्शन थ्रो करत असाल. बरोबर. ही एक सिच्युएशन आहे. आणि सुपर क्लास जर म्हणजेच पॅरेंट क्लास तुमचा एक्सेप्शन थ्रो करत असेल तर चाइल्ड एक्सेप्शन थ्रो केली पाहिजे. ह्या 2 गोष्टी आपल्याला स्टडी करायच्या. बरोबर. मग बघा, द कंपायलर गेट्स कन्फ्युज्ड ॲज विच डेफिनेशन इज टू बी फॉलोड. बरोबर. मग काय एम्बिग्युटी ऑकर होती मेथड ओव्हररायडिंग मध्ये एक्सेप्शन इन्व्हॉल्ड असेल तर, किंवा कोणती मेथड किंवा कोणती डेफिनेशन फॉलो करायची. बरोबर. एक्सेप्शन हँडलिंगची कोणती डेफिनेशन फॉलो करायची, पॅरेंट क्लासची की चाइल्ड क्लासची मेथडची डेफिनेशन फॉलो करायची, हे कंपायलरला समजत नाही. त्यामुळे एम्बिग्युटी ऑकर होते. मग सच प्रॉब्लेम्स वेअर ऑफ 2 टाइप्स. असे प्रॉब्लेम 2 टाइप मध्ये डिवाइड केले जातात, मेथड ओव्हररायडिंग इन्व्हॉल्ड विथ एक्सेप्शन हँडलिंग. बरोबर. मग बघा, इफ द सुपर क्लास मेथड डज नॉट डिक्लेअर अन एक्सेप्शन. म्हणजे सुपर क्लास म्हणजेच पॅरेंट क्लास. पॅरेंट क्लास मधली जी काही मेथड आहे, जी चाइल्ड क्लास मध्ये तुम्ही ओव्हरराईड करणार आहे, ती पॅरेंट क्लास मधली मेथड कोणती एक्सेप्शन थ्रो करत नाही किंवा ती एक्सेप्शन डिक्लेअर करत नाही. ओके. मग इफ सुपर क्लास मेथड डज नॉट डिक्लेअर अन एक्सेप्शन, सब क्लास ओव्हररिटन मेथड कॅन नॉट डिक्लेअर द चेक्ड एक्सेप्शन, बट इट कॅन डिक्लेअर अनचेक्ड एक्सेप्शन. म्हणजेच पॅरेंट क्लासमध्ये जी मेथड आपण लिहिलेली आहे ती मेथड जर एक्सेप्शन थ्रो करत नसेल, बघा मी काय म्हणतोय, पॅरेंट क्लासमध्ये जी आपण मेथड लिहिलेली आहे ती जर एक्सेप्शन थ्रो करत नसेल, तर चाइल्ड क्लासमध्ये जी तुम्ही मेथड लिहिलेली आहे किंवा ओव्हरराईड केलेली आहे पॅरेंट क्लासने, बरोबर, ती मेथड एक्सेप्शन थ्रो करू शकते, पण ती अनचेक्ड एक्सेप्शन थ्रो करू शकते. अनचेक्ड म्हणजेच रन टाइम एक्सेप्शन जे आपण बघितलं होतं, कंपाईल टाइमला चेक करत नाही अशा एक्सेप्शन्सला आपण अनचेक्ड एक्सेप्शन्स म्हटलं होतं. आपण बघितले ते एक्सेप्शन्स कोणते असतात अनचेक्ड एक्सेप्शन्स, जसं की अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन असेल किंवा अरिथमॅटिक एक्सेप्शन डिवाइड बाय 0 असतील. ह्या सगळ्या अनचेक्ड एक्सेप्शन्स आहेत. का तर कंपायलर एक्सेप्शन्स कंपाइल्ड. बरोबर. बरोबर. मग अशा एक्सेप्शन्स फक्त तुम्ही जर पॅरेंट क्लास मेथड जर तुमची एक्सेप्शन डिक्लेअर करत नसेल तर अशा एक्सेप्शन्स तुम्ही जी मेथड ओव्हरराईड केलेली आहे पॅरेंट क्लास मधली तिथं डिक्लेअर करू शकता, किंवा त्या ओव्हरराईड केलेल्या मेथड अनचेक्ड एक्सेप्शन थ्रो करू शकतात, पण चेक्ड एक्सेप्शन थ्रो करू शकत नाहीत. बघा, चेक्ड एक्सेप्शन म्हणजे कोणते, IO एक्सेप्शन सारखे एक्सेप्शन ज्या कंपायलर कंपाईल टाइमला चेक करतो. बरोबर. म्हणजेच जर पॅरेंट क्लास मधली मेथड जी आपण चाइल्ड क्लासमध्ये डिराईव्ह करणार आहे, बरोबर, पॅरेंट क्लास मधली मेथड जर कोणतीच एक्सेप्शन थ्रो करत नसेल किंवा डिक्लेअर करत नसेल, तर चाइल्ड क्लास मधली मेथड एक्सेप्शन थ्रो करेल, फक्त अनचेक टाईपची एक्सेप्शन थ्रो करेल किंवा डिक्लेअर करेल. चेक टाईपची एक्सेप्शन किंवा कंपाईल टाइमची जी एक्सेप्शन असणार आहे ती थ्रो करणार नाही. बरोबर. किंवा ती डिक्लेअर करू शकत नाही. बरोबर. नेक्स्ट बघा, इफ द सुपर क्लास मेथड डिक्लेअर्स अन एक्सेप्शन. दुसरी कंडिशन, सुपर क्लास, बरोबर, तो जर मेथड किंवा एखादी एक्सेप्शन थ्रो करत असेल किंवा डिक्लेअर करत असेल आणि ती मेथड सुपर क्लास मधली एक्सेप्शन थ्रो करते, ती आपण चाइल्ड क्लास ओव्हरराईड करत असतो, तर ती मेथड कोणत्या प्रकारचे एक्सेप्शन थ्रो करू शकते ते आपल्याला बघायचं. मग बघा, इफ सुपर क्लास मेथड डिक्लेअर्स अन एक्सेप्शन, सब क्लास ओव्हररिडन मेथड कॅन डिक्लेअर सेम सब क्लास एक्सेप्शन और नो एक्सेप्शन, बट कॅन नॉट डिक्लेअर पॅरेंट एक्सेप्शन. म्हणजेच काय, तो पॅरेंट क्लासमध्ये तुमची जी मेथड आहे, बरोबर, ती मेथड एक्सेप्शन थ्रो करते. मग चाइल्ड क्लासमध्ये आपण ती मेथड ओव्हरराईड करतो, त्यावेळी चाइल्ड क्लास मधली मेथड पण तुमची एक्सेप्शन थ्रो करेल. कोणती एक्सेप्शन थ्रो करेल,
तर बाबा सेम एक्सेप्शन जी पॅरेंट क्लास थ्रो करतोय ती, किंवा सब क्लास एक्सेप्शन, म्हणजेच पॅरेंट क्लास जी एक्सेप्शन थ्रो करतोय त्या एक्सेप्शनचा सब क्लास जो, ती मेथड सब क्लास जो असेल एक्सेप्शन, तो तुमचा ओव्हर रिडन मेथड चाइल्ड क्लास मधला डिक्लेअर करू शकतो किंवा थ्रो करू शकतो, किंवा नो एक्सेप्शन बट कॅन नॉट डिक्लेअर पॅरेंट एक्सेप्शन, किंवा कोणतीच एक्सेप्शन थ्रो करू शकत नाही, किंवा तर किंवा दुसरी पॅरेंट क्लास एक्सेप्शन, म्हणजे जी बाबा एक्सेप्शन थ्रो करतोय तुमचा पॅरेंट क्लास, त्याचा पॅरेंट क्लास एक्सेप्शन मात्र तुम्ही थ्रो करू शकत नाही तुमच्या चाइल्ड क्लास मधला जी मेथड आपण ओव्हरराईड केलेली आहे ती. हे व्यवस्थित समजून घ्या की बाबा पॅरेंट क्लासमध्ये तुम्ही एक मेथड डिक्लेअर केलेली आहे, ती मेथड एक्सेप्शन थ्रो करते एक, बरोबर, आणि तुम्ही ती पर्टिक्युलर पॅरेंट क्लास मधली मेथड जी एक्सेप्शन थ्रो करते ते डिक्लेअर केलेलं आहे, तर ती मेथड आपण चाइल्ड क्लासमध्ये ओव्हरराईड करतो, बरोबर. ती मेथड आपण चाइल्ड क्लासमध्ये ओव्हरराईड करतो. त्या केसमध्ये चाइल्ड क्लासमध्ये ती मेथड जी एक्सेप्शन थ्रो करू शकते ती सेम एक्सेप्शन जी पॅरेंट थ्रो करतोय ती करू शकते, किंवा कोणतीच एक्सेप्शन चाइल्ड क्लास मधली मेथड थ्रो करणार नाही, किंवा सब क्लास जो एक्सेप्शनचा पॅरेंट क्लासमध्ये जे एक्सेप्शन थ्रो केले त्याचा सब क्लास असणारी एक्सेप्शन तुमची चाइल्ड क्लासमध्ये ओव्हरराईड केलेली मेथड थ्रो करू शकते. पण पॅरेंट क्लास म्हणजे जो एक्सेप्शन तुम्ही मेथडला लिहिलेला आहे पॅरेंट क्लासमध्ये थ्रो करतोय, त्या एक्सेप्शनचा पॅरेंट क्लास मात्र तुमच्या चाइल्ड क्लासमधली ओव्हरराईड केलेली मेथड थ्रो करू शकत नाही. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, समजून घ्या, ठीक आहे. मग याचं एक्झाम्पल बघायचं आपल्याला, दोन प्रकारचे एक्झाम्पल बघायचे. इफ द सुपर क्लास मेथड डज नॉट डिक्लेअर अन एक्सेप्शन, म्हणजेच पॅरेंट क्लास मधली मेथड एक्सेप्शन डिक्लेअर करत नसेल, तर आपण मगाशीच बघितलं चाइल्ड क्लासमध्ये मेथड ओव्हरराईड करणाऱ्या पॅरेंट क्लासमधली ती एक्सेप्शन डिक्लेअर करू शकते किंवा थ्रो करू शकते, जर पॅरेंट मध्ये कोणती एक्सेप्शन थ्रो केली नाही तर, बरोबर, किंवा डिक्लेअर केली नाही तर. पण ती एक्सेप्शन असणार आहे तुमची अनचेक टाईपची, म्हणजेच रन टाइमची एक्सेप्शन असणार आहे, बरोबर. अनचेक टाईपची एक्सेप्शन असणार आहे. जर चेक टाईपची एक्सेप्शन असेल तर मात्र, म्हणजेच कंपाईल टाइमची एक्सेप्शन जर तुमचा सब क्लास मधली मेथड ओव्हरराईड केलेली डिक्लेअर करत असेल कंपाईल टाइम किंवा चेक टाईप, तर मात्र तुम्हाला काय होणार आहे, एरर येणार आहे, तर मात्र तुम्हाला एरर येणार आहे. मग बघा, इम्पोर्ट जावा डॉट आयओ डॉट स्टार म्हटलेलं आहे, आयओ पॅकेज मी इम्पोर्ट केलेलं आहे इनपुट आउटपुट एक्सेप्शन थ्रो करणार आहे म्हणून, बरोबर. मग बघा, क्लास सुपर क्लास लिहिलेला आहे, त्याच्यानंतर सुपर क्लास डझन डिक्लेअर एनी एक्सेप्शन, सुपर क्लासमध्ये मी एक मेथड लिहिलेली आहे, वाईड मेथड नावाची मेथड मी सुपर क्लासमध्ये लिहिलेली आहे, बरोबर. ही मेथड आहे वाईड मेथड नावाची जी मेथड आपण लिहिलेली आहे सुपर क्लासमध्ये, ती आपण ऍक्च्युअल मध्ये ओव्हरराईड करणार आहे कोणत्या, सब क्लासमध्ये किंवा चाइल्ड क्लासमध्ये. मग बघा, त्या मेथडमध्ये मी एक स्टेटमेंट टाकलेलं आहे, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन सुपर क्लास, बरोबर. माझा सुपर क्लास झालेला आहे कम्प्लीट, आणि ही जी मेथड आपण लिहिलेली आहे सुपर क्लासमध्ये जे ऍक्च्युअली आपण चाइल्ड क्लासमध्ये ओव्हरराईड करणार आहे, ती कोणतीच एक्सेप्शन थ्रो करत नाही. म्हणून मी स्टेटमेंट बघा इथं कमेंटमध्ये काय लिहिलंय, सुपर क्लास डज नॉट डिक्लेअर एनी एक्सेप्शन. आता बघा, सुपर क्लास हा आपण एक्सटेंड करतोय सब क्लासमध्ये, मग क्लास सब क्लास एक्सटेंड सुपर क्लास, बरोबर. त्याच्यानंतर जी मेथड आपण पॅरेंट क्लासमध्ये लिहिली होती मेथड नावाची, ती आता मी ओव्हरराईड करतोय चाइल्ड क्लासमध्ये, मग वाईड मेथड म्हटलेलं आहे. आणि ही मेथड मी आता एक एक्सेप्शन थ्रो करतोय, कोणती एक्सेप्शन, थ्रोज आयओ एक्सेप्शन, थ्रोज आयओ एक्सेप्शन. आता ही आयओ एक्सेप्शन कोणत्या टाईपचे एक्सेप्शन आहे, आपण दोन प्रकारचे एक्सेप्शन बघितले, चेक टाईपचे आणि अनचेक टाईपचे. चेक टाईपचे म्हणजे कंपाईल टाइमला जे एक्सेप्शन चेक केलं जातं, अनचेक टाईप म्हणजे ज्या रन टाइमला एक्सेप्शन काय होतात, थ्रो केल्या जातात आणि ज्या कंपायलर चेक करू शकत नाही, बरोबर. मग बघा, ही आयओ एक्सेप्शन आहे तुमची चेक टाईपची, आणि आपला रूल काय सांगतो की पॅरेंट क्लास मधली मेथड जर एक्सेप्शन थ्रो करत नसेल तर तुमचा चाइल्ड क्लास मधली मेथड एक्सेप्शन थ्रो करू शकते, पण ती अनचेक टाईपची, चेक टाईपची नाही. जर चेक टाईपची एक्सेप्शन थ्रो करणार असेल तर मात्र एरर मिळेल. मग आपल्याला हेच बघायचे की हे आपण ही चेक टाईपची एक्सेप्शन थ्रो करणारी मेथड लिहिलेली आहे सब क्लासमध्ये, ओव्हरराईड केलेली आहे. मग ही ऍक्च्युअल मध्ये चेक टाईपची एक्सेप्शन असल्यामुळे आपल्याला कंपायलर काय करणार आहे, एरर थ्रो करणार आहे. मग तेच बघायचं आपल्याला येते का बघा, आयओ एक्सेप्शन इज अ टाईप ऑफ checked exception, so compiler will give error. त्याच्यामध्ये पुन्हा मी एक स्टेटमेंट टाकलाय, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन सब क्लास, बरोबर. आणि एक मेन मेथड लिहिलेली आहे बघा, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्स, बरोबर. आणि सुपर क्लासचा रेफरन्स व्हेरिएबल घेतलेला आहे आणि तो पॉईंट केलेला आहे सब क्लासच्या ऑब्जेक्टला, मग सुपर क्लास एस इक्वल टू न्यू सब क्लास, आणि एस डॉट मेथड मी कॉल केलेली आहे. त्या केसमध्ये मात्र मला एरर मिळणार आहे, जे खाली तुम्हाला बघायला मिळते, काय तर मेथड इन सब क्लास कॅन नॉट ओव्हरराईड मेथड इन सुपर क्लास, बरोबर. मेथड वाईड मेथड थ्रोज आयओ एक्सेप्शन, ओव्हर रिडन मेथड
डज नॉट थ्रो आयओ एक्सेप्शन. बरोबर, ही एरर तुम्हाला बघायला मिळणार आहे. का तर ती जी एक्सेप्शन थ्रो केली चाइल्ड क्लासमध्ये आपण ती चेक टाईपची एक्सेप्शन थ्रो केली आणि चेक टाईपची एक्सेप्शन अलाउ नाही जर पॅरेंट क्लासमध्ये कोणतेच एक्सेप्शन थ्रो करत नसेल तर. ठीक आहे, ओके, क्लिअर आहे का हे? मग बघा नेक्स्ट बघायचं, इफ द सुपर क्लास मेथड डिक्लेअर्स अन एक्सेप्शन. त्या पाहिजे सुपर क्लास मेथड डिक्लेअर्स अन एक्सेप्शन म्हणजेच काय की आता पॅरेंट क्लासमध्ये जी मेथड आहे आपण लिहिणार आहे ती एक्सेप्शन थ्रो करणार आहे. त्या केसमध्ये आपल्याला रूल काय सांगतो की चाइल्ड क्लासमध्ये ती मेथड जर आपण ओव्हरराईड केली आणि ती मेथड पॅरेंट क्लासमध्ये एक्सेप्शन थ्रो करत असेल तर चाइल्ड क्लासमध्ये सेम एक्सेप्शन थ्रो केले जाऊ शकते किंवा चाइल्ड क्लासमध्ये ती मेथड एकतर एक्सेप्शन थ्रो करणार नाही किंवा जी पॅरेंट क्लासमध्ये एक्सेप्शन थ्रो केले त्याचा सब क्लास असणारे एक्सेप्शन चाइल्ड क्लासमध्ये आपण थ्रो करू शकतो. चाइल्ड क्लासमधली मेथड थ्रो करू शकते. पण जी एक्सेप्शन थ्रो केलेली आहे पॅरेंट क्लासमध्ये त्याचा पॅरेंट क्लास मात्र आपण थ्रो करू शकत नाही. मग बघा क्लास सुपर क्लास म्हटलेला आहे मी, मगाचाच प्रोग्राम आहे. पुन्हा वॉइड मेथड लिहिलेले आहे. फक्त मगाशी आपण इथं सुपर क्लास किंवा पॅरेंट क्लासमध्ये कोणती एक्सेप्शन थ्रो केले नव्हते. इथं मात्र मी थ्रो रन टाइम एक्सेप्शन म्हटलेलं आहे. बरोबर, ही मेथड आहे ती रन टाइम एक्सेप्शन थ्रो करणार असं म्हणतोय मी. त्याच्या आतमध्ये मेसेज प्रिंट केलाय बघा, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट केलंय सुपर क्लास. सुपर क्लास हा मेथड मेसेज मी प्रिंट केलेला आहे. आणि मग हा सुपर क्लास जो आहे पॅरेंट क्लास तो मी डिराईव्ह केलेला आहे चाइल्ड क्लासमध्ये. बघा क्लास सब क्लास एक्सटेंड्स सुपर क्लास आणि याच्यामध्ये मी पुन्हा वॉइड मेथड नावाची मेथड लिहिलेली आहे आणि ती मात्र या केसमध्ये मी थ्रोज अरिथमॅटिक एक्सेप्शन म्हटलेलं आहे. थ्रोज अरिथमॅटिक एक्सेप्शन म्हटलेलं आहे. बरोबर, अरिथमॅटिक एक्सेप्शन हा ऍक्च्युली रन टाइम एक्सेप्शनचा सब क्लास आहे त्यामुळं हा अलाव आहे, हा अलाव आहे. पण रन टाइम एक्सेप्शनचा पॅरेंट क्लास एक्सेप्शन किंवा थ्रोएबल ऑब्जेक्ट मी इथं चाइल्ड क्लासमध्ये थ्रो करण्याचा प्रयत्न केला तर मात्र मला एरर मिळणार आहे. पण अरिथमॅटिक एक्सेप्शन इज अ सब क्लास ऑफ युअर रन टाइम एक्सेप्शन, सो इट इज अलाउड एक्सेप्शन. इट इज अलाउड एक्सेप्शन इन चाइल्ड क्लास. बरोबर आहे. मग ही वॉइड मेथड जी पॅरेंट मधली होती ती आपण काय केलेली आहे चाइल्ड मध्ये ओव्हरराईड केली आणि तिथं मी अरिथमॅटिक एक्सेप्शन जी ऍक्च्युली रन टाइम एक्सेप्शनचा सब क्लास आहे तो थ्रो केलेला आहे. त्यामुळे कंपायलर काय एरर देणार नाही. तिथं पुन्हा मी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट केलं सब क्लास हा मेसेज प्रिंट केला. पुन्हा एक मेन मेथड लिहिलेली आहे त्याच्यामध्ये सुपर क्लासचा रेफरन्स व्हेरिएबल घेतला येस आणि तो पॉईंट करतोय मी सब क्लासच्या ऑब्जेक्टला न्यू सब क्लास म्हटलेला आहे आणि एस डॉट मेथड म्हटलेला आहे. तर हा मेथड कोणती कॉल करेल तर तुमच्या चाइल्ड क्लासची. का जरी तुमचा रेफरन्स व्हेरिएबल पॅरेंट क्लासचा असला सुपर क्लासचा तरी तो पॉईंट करतोय मात्र तुमच्या सब क्लासच्या ऑब्जेक्टला. तो पॉईंट करतोय म्हटलं तुमच्या चाइल्ड क्लासच्या ऑब्जेक्टला. त्यामुळे एस डॉट मेथड म्हटल्यावर तो चाइल्ड क्लास मधली मेथड कॉल करणार आहे आणि सब क्लास हा मेसेज प्रिंट होणार आहे. हे समजलंय का सांगा? मग बघा मल्टी थ्रेडिंग मध्ये आपल्याला पहिला पॉईंट बघायचा आहे की व्हॉट इज थ्रेड, त्याच्यानंतर व्हॉट इज मल्टी थ्रेडिंग हे आपल्याला बघायचं आहे. मग मी तुम्हाला वाटतं गेल्या वेळी मी सांगितलं होतं व्हॉट इज थ्रेड. बरोबर, थ्रेड इज नथिंग बट अ लाईट वेट प्रोसेस म्हणू शकता. बरोबर, लाईट वेट प्रोसेस म्हणू शकता किंवा इट इज अ पार्ट ऑफ प्रोसेस पण म्हणू शकता. बरोबर आहे. जसं की बाबा गेम खेळता तुम्ही एखादी गेम ही एक प्रोसेस आहे. बरोबर, आणि त्या प्रोसेसमध्ये मल्टिपल टास्क असतात, मल्टिपल पार्ट्स असतात जे कन्करंटली रन होत असतात. कन्करंटली रन होत असतात. बरोबर, ते मल्टिपल पार्ट्स किंवा मल्टिपल टास्क जसं की बाबा एक टास्क आहे ऑडिओ. बरोबर, ऑडिओ येत असतो. एक टास्क आहे तुमचे प्लेयर्स मूव्ह होत असतात. एक टास्क तुमचा स्कोर रिप्रेझेंट करत असतो. एक टास्क तुमचा ग्राफिक्स डिस्प्ले करत असतो. बरोबर आहे. हे जे वेगवेगळे जे टास्क आहेत किंवा पार्ट्स आहेत त्या पर्टिक्युलर गेमचे त्यांना म्हटलं जातं थ्रेड्स. त्यांना म्हटलं जातं थ्रेड्स. म्हणजे थ्रेड्स आर नथिंग बट द पार्ट्स ऑफ प्रोसेस. बरोबर, आणि त्यांनाच लाईट वेट प्रोसेसेस म्हटलं जातं. लाईट वेट प्रोसेस का म्हटलं जातं तर त्यांना कमी मेमरी लागते ॲज कम्पेअर टू युअर होल प्रोसेस. बरोबर आहे. जसं की बाबा ब्राउझर ही एक प्रोसेस आहे. ब्राउझरमध्ये सायमल्टेनियसली मी काहीतरी ब्राउज करू शकतो. त्या दुसऱ्या टॅबमध्ये मी गाणं लिसन करू शकतो, सॉन्ग लिसन करू शकतो. त्याच्यानंतर काहीतरी डॉक्युमेंट मी प्रिंटिंगला देऊ शकतो. असे बरेचसे गोष्टी सायमल्टेनियसली मी कॅरी आउट करू शकतो. दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ मल्टी थ्रेडिंग. मग हे जे आहेत मल्टिपल पार्ट्स. बरोबर आहे, मल्टिपल पार्ट्स एखाद्या पर्टिक्युलर गेम्समध्ये आता जसं आपण बघितलं मल्टिपल पार्ट्स किंवा मल्टिपल प्रोसेसेस त्या गेम ही एक प्रोसेस आहे. त्याच्यामधले जे मल्टिपल प्रोसेस म्हणूयात किंवा मल्टिपल पार्ट्स म्हणूयात. बरोबर, किंवा सब प्रोसेस म्हणूयात. बरोबर, गेम ही एक प्रोसेस आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सब प्रोसेस आहेत. जसं एक प्रोसेस आहे त्या सब प्रोसेस आहे ती हँडल करणार आहे तुमचा ऑडिओचा टास्क. एक सब प्रोसेस आहे ग्राफिक डिस्प्लेचं टास्क करणार आहे. एक सब प्रोसेस आहे ती तुमच्यासाठी प्लेयर्स मूव्ह करण्याचा टास्क करणार आहे. एक सब प्रोसेस असेल ते तुमचा स्कोर कार्ड डिस्प्ले करणार आहे. अशा वेगवेगळ्या प्रोसेसेस सायमल्टेनियसली एका
पर्टिक्युलर सब प्रोसेस एका पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये रन होत असतात, आणि या सब प्रोसेसला म्हटलं जातं थ्रेड्स, बरोबर. आणि हे मल्टिपल थ्रेड्स सायमल्टेनियसली कन्करंटली रन होत असतात, बरोबर. म्हणून त्याला म्हटलं जातं मल्टी थ्रेडिंग, मल्टी थ्रेडिंग. मग हे आपल्याला बघायचं आहे आज. बघा, मग बघा, व्हॉट इज थ्रेड हे पहिलं बघूयात. अ थ्रेड इज फॅसिलिटी टू अलाव मल्टिपल ऍक्टिव्हिटीज विदिन सिंगल प्रोसेस. जसं आता आपण डिस्कस केलं की बाबा मल्टिपल ऍक्टिव्हिटीज एका सिंगल प्रोसेसमध्ये आपल्याला कॅरी आउट करायचे असतील, मल्टिपल ऍक्टिव्हिटीज, तर ते आपण युझिंग थ्रेड्स कॅरी आउट करू शकतो. जसं की आत्ताच आपण एक एक्झाम्पल बघितलं, गेम ही एक प्रोसेस होती, सिंगल प्रोसेस. त्याच्यामध्ये मल्टिपल ऍक्टिव्हिटीज आपण बघितल्या. ऑडिओचं काम होतं, प्लेयर्स मूव्ह करण्याचं काम होतं, ग्राफिक्स डिस्प्ले करण्याचं काम होतं, स्कोर कार्ड डिस्प्ले करण्याचं काम होतं, कंट्रोल्सचं काम होतं. आणि हे सगळे कामं जी होती किंवा या सगळ्या ऍक्टिव्हिटीज होत्या, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ऍक्च्युअली हँडल केल्या जातात थ्रेड्स थ्रू, बरोबर. मग बघा, थ्रेडला आणखी काय म्हणलं जातं, रेफर्ड ॲज अ लाईट वेट प्रोसेस. का तर कमी मेमरी लागते, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर अ थ्रेड इज अ सिरीज ऑफ एक्झिक्युटेड स्टेटमेंट्स, बरोबर. मग थ्रेडमध्ये ऍक्च्युअली सिरीज ऑफ स्टेटमेंट्सच एक्झिक्यूट केले जातात, म्हणजेच काय वेगळं नसते, ठीक आहे. इच थ्रेड हॅज इट्स ओन प्रोग्राम काउंटर, स्टॅक अँड लोकल व्हेरिएबल. जसं प्रत्येक प्रोसेसला स्वतःचं प्रोग्राम काउंटर असतो किंवा स्वतःची स्टॅक असते, स्वतःचे लोकल व्हेरिएबल्स असतात, तसेच प्रत्येक थ्रेड जे ऍक्च्युअल मध्ये प्रोसेस नाहीये, इट इज अ सब प्रोसेस, बरोबर. इट इज अ पार्ट ऑफ प्रोसेस, बरोबर आहे. तरी जरी ती सब प्रोसेस असली तरी प्रत्येक थ्रेडला हा स्वतःचा प्रोग्राम काउंटर, स्टॅक आणि लोकल व्हेरिएबल्स असतात, जे की तुमच्या मेन प्रोसेसला अवेलेबल असतात. तसेच सब प्रोसेसला स्वतःचे किंवा थ्रेड्सला स्वतःचे प्रोग्राम काउंटर, स्टॅक्स आणि लोकल व्हेरिएबल्स अवेलेबल असतात. अ थ्रेड इज अ नेस्टेड सिक्वेन्स ऑफ मेथड कॉल्स, बरोबर. थ्रेड म्हणजे काय की एक नेस्टेड सिक्वेन्स ऑफ मेथड कॉल्स पण तुम्ही म्हणू शकता. आणि बघा, इट शेअर्स मेमरी, फाइल्स अँड पर प्रोसेस स्टेट. मग हे जे थ्रेड्स आहेत, मल्टिपल थ्रेड्स किंवा सब प्रोसेसेस म्हणू शकता तुम्ही प्रोसेसमध्ये, हे सगळे काय करतात, मेमरी शेअर करतात, किंवा फाइल्स असतील किंवा रिसोर्सेस असतील, किंवा प्रोसेसर असतील, प्रोसेसर सारखे रिसोर्सेस असतील किंवा फाईल सारखे रिसोर्सेस असतील किंवा मेमरी सारखे रिसोर्सेस असतील, हे सगळे जे थ्रेड्स आहेत ते काय करतात, शेअर करत असतात, ठीक आहे. मग नेक्स्ट बघा, गरज काय हे बघायचं. तर पहिली बघा टास्क आहे, टू परफॉर्म असिंक्रोनस ऑर बॅकग्राऊंड प्रोसेसिंग, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला जर असिंक्रोनस किंवा बॅकग्राऊंड प्रोसेसिंग करायचं असेल तर मात्र आपल्याला थ्रेड्स वापरावे लागतात, बरोबर. असिंक्रोनस म्हणजेच, बरोबर, एक सिंक्रोनस आणि असिंक्रोनस मध्ये फरक आहे. सिंक्रोनस म्हणजेच सायमल्टेनियसली काय म्हणतो का पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये. असिंक्रोनस म्हणजेच एक फिक्स किंवा पर्टिक्युलर टाइम पिरियड नसतो अवेलेबल, ठीक आहे. आणि हे जे थ्रेड्स असतात ते बॅकग्राऊंड मध्ये रन होत असतात. मग बघा, इन्क्रीजेस द रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ जीयूआय ऍप्लिकेशन्स. थ्रेड्समुळे काय होतं, जो काही जीयूआय ऍप्लिकेशन आपण डिझाईन करणार आहे त्यांचा रिस्पॉन्सिव्हनेस इन्क्रीज होऊ शकतो. टेक ऍडव्हान्टेज ऑफ मल्टी प्रोसेसर सिस्टीम्स, बरोबर. जे काय मल्टी प्रोसेसर सिस्टीम्स असतील, मल्टिपल प्रोसेसर्स असतील, जसे की आता बरेचसे कोर्स येतात प्रोसेसर्सना, i7 असेल, i5 असेल, तर 4 कोर्स येतात प्रोसेसरला, काही ऑक्टा कोर प्रोसेसर्स आहेत, बरोबर आहे. मग असे जर मल्टिपल सब प्रोसेसर प्रोसेसिंग प्रोसेसमध्ये, तर आपण काय करू शकतो, त्या मल्टिपल सब प्रोसेस ज्यांना आपण थ्रेड्स म्हणणार आहे, ते थ्रेड्स आपण काय करू शकतो, पर्टिक्युलर कोर्सना असाइन करू शकतो, किंवा पर्टिक्युलर कोर्स आपण काय करू शकतो, कोर्स ते पर्टिक्युलर प्रोसेसेस, सब प्रोसेसेस एक्झिक्यूट करू शकतात. डिफरंट कोर्स विल एक्झिक्यूट डिफरंट थ्रेड्स ऑर डिफरंट सब प्रोसेसेस. त्यामुळे काय होऊ शकतं, प्रोसेसरचं प्रॉपर युटिलायझेशन होऊ शकतं, प्रोसेसरच्या कोर्सचं प्रॉपर युटिलायझेशन होऊ शकतो. जे मल्टी कोर प्रोसेसर्स आहेत किंवा मल्टी प्रोसेसर सिस्टीम्स आहेत, बरोबर, ज्या सिस्टीम्सवर मल्टिपल प्रोसेसेस रन होत आहेत, अशा वेळी हे जे थ्रेड्स आहेत ते वेगवेगळ्या प्रोसेसरला असाइन केले जाऊ शकतात, आणि आपले जे ऍप्लिकेशनची इफिशियन्सी आहे किंवा त्या पर्टिक्युलर प्रोसेसची इफिशियन्सी काय होऊ शकतं, इम्प्रूव्ह केले जाऊ शकतं, आणि परफॉर्मन्स इम्प्रूव्ह केला जाऊ शकतो का, आणि प्रोसेसरची इफिशियन्सी पण वाढवली जाऊ शकते अशा गोष्टीतून. त्यामुळं थ्रेड्समुळे काय होतं, किंवा वेगवेगळे थ्रेड्स आपण वेगवेगळ्या प्रोसेसर्सना मल्टी प्रोसेसर सिस्टीम्समध्ये असाइन करू शकतो, आणि त्याच्या थ्रू आपण इफिशियन्सी प्रोसेसची इम्प्रूव्ह करू शकतो. तसंच जो आयडल टाइम असणार आहे प्रोसेसरचा तो आपण काय करू शकतो, रिड्यूस करू शकतो. नेक्स्ट बघा, सिम्प्लिफाय प्रोग्राम लॉजिक वेन देअर आर मल्टिपल इंडिपेंडंट एंटिटीज, बरोबर. आणखी काय होऊ शकतं की मल्टिपल इंडिपेंडंट एंटिटीज, थ्रेड्स आर नथिंग बट मल्टिपल इंडिपेंडंट एंटिटीज, बरोबर. प्रत्येक थ्रेड जो असणार आहे तो कन्करंटली दुसऱ्या थ्रेड्स बरोबर रन होणार आहे, पण प्रत्येक थ्रेड हा
वेगवेगळे टास्क हँडल करणार आहे. प्रत्येकाचा जो जॉब असणार आहे तो इंडिपेंडेंट असणार आहे. बरोबर आहे. जसं की एक थ्रेड असेल तो साऊंडचं काम करेल, ऑडिओचं. एक थ्रेड आहे तो तुमच्या प्लेयर मूव्हचं काम करेल. एक थ्रेड आहे ग्राफिक्स डिस्प्लेचं काम करेल. एक थ्रेड आहे कंट्रोल्सचं काम करेल. एक थ्रेड तुमचं स्कोर डिस्प्ले करण्याचं काम करेल गेम ह्या प्रोसेसमध्ये. म्हणजेच आणि हे सगळे जे थ्रेड्स आहेत त्यांचं लॉजिक काय असणार आहे तर वेगवेगळं लिहिलं असणार आहे. बरोबर. त्यामुळे काय होणार आहे प्रोग्रामचं लॉजिक आहे ते सिम्प्लिफाय होणार आहे. कारण मल्टिपल इंडिपेंडेंट एंटिटीज ज्या थ्रेड्समुळे तुमच्या प्रोग्रामचं लॉजिक सिम्प्लिफाय होणार आहे, अंडरस्टँड आहे. बरोबर. नेक्स्ट बघा मल्टी थ्रेडिंग. मग मल्टी थ्रेडिंग काय असतं मी तुम्हाला सांगितलं की बाबा मल्टिपल थ्रेड्स रन सायमल्टेनियसली ऑर कन्करंटली. मग बघा इट इज अ टेक्निक दॅट अलाउज प्रोग्राम ऑर प्रोसेस टू एक्झिक्यूट मेनी टास्क कन्करंटली. बरोबर आहे. आणि प्रत्येक टास्कसाठी आपण थ्रेड असाइन करतो. जसं की बाबा गेम खेळता त्यावेळेस ऑडिओ पण येतो, व्हिडिओ पण दिसतोय तुम्हाला, स्कोर दिसतोय, प्लेयर्स मूव्ह होत आहेत, ग्राफिक्स डिस्प्ले होत आहे. हे वेगवेगळे टास्क कन्करंटली एक्झिक्यूट होत आहेत आणि हे सगळे वेगवेगळे टास्क कन्करंटली काय एक्झिक्यूट होत आहेत बिकॉज ऑफ threads. Next बघा it allows process to run its task in parallel mode on single processor system. सपोज सिंगल प्रोसेसर असेल, मल्टी कोर प्रोसेसर्स असतील किंवा सिंगल प्रोसेसर पेक्षा मल्टी प्रोसेसर सिस्टीम्स असतील तर मल्टिपल प्रोसेसर सिस्टीम्सवर हे वेगवेगळे थ्रेड्स काय केले जाऊ शकतात, वेगवेगळ्या प्रोसेसरला असाइन केले जाऊ शकतात. पण सिंगल प्रोसेसर असेल तर त्यावेळी मात्र हे जे प्रोसेसर्स मध्ये जे काय थ्रेड्स आहेत ते मात्र पॅरलली रन होतील. पॅरलली रन होतील म्हणजेच काय, पहिला थ्रेड बाबा प्रोसेसर आता सर्व करतोय म्हणजेच पहिल्या थ्रेडला प्रोसेसर एक्झिक्यूट करतोय. एक त्याला पर्टिक्युलर टाइम पिरियड अलोकेट केला जाईल, त्याच्यानंतर त्याचा टाइम पिरियड एक्सपायर झाला की तो नेक्स्ट जो काही क्यू मध्ये वेटिंग थ्रेड असेल तो एक्झिक्यूट करेल. पुन्हा नेक्स्ट वेटिंग जो थ्रेड असेल तो एक्झिक्यूट केला जाईल. म्हणजे सिंगल प्रोसेसर सिस्टीमवर ते मल्टिपल थ्रेड्स काय काय होतील पॅरलली रन होतील आणि हा जो टाइम अलोकेट केला जाईल प्रत्येक थ्रेडला तो खूप कमी असणार आहे, मायक्रो सेकंड्स मध्ये असेल किंवा हा असल्यामुळे आपल्याला ऍक्च्युली समजणार नाही की प्रोसेसर ऍक्च्युअल मध्ये जे थ्रेड्स आहेत ते स्विच करतोय किंवा ऍट अ टाइम प्रोसेसर हा एकच थ्रेड एक्झिक्यूट करतोय. पण आपल्याला असं भासणार आहे की ते थ्रेड सायमल्टेनियसली रन होत आहेत. का तर त्या थ्रेड्सना जो काही टाइम अलोकेट केला जाणार आहे प्रोसेसरकडून तो खूप कमी असणार आहे, मायक्रो सेकंड्स मध्ये असणार आहे आणि हे जे मल्टिपल थ्रेड्स आहेत ते सायमल्टेनियसली स्विच केले जातील आणि प्रोसेसर त्यांना एक्झिक्यूट करेल. त्यामुळे आपल्याला असं वाटेल की जरी सिंगल थ्रेड एक्झिक्यूट करत असेल त्याला असं रिअलाइज होईल की हे जे मल्टिपल थ्रेड्स आहेत ते ऍक्च्युअल मध्ये सायमल्टेनियसली किंवा कन्करंटली रन होत आहेत. जर सिंगल प्रोसेसर सिस्टम असेल तर. मल्टी प्रोसेसर सिस्टम असेल तर नो प्रॉब्लेम. मल्टिपल प्रोसेसर्स असतील तर वेगवेगळे थ्रेड्स हे वेगवेगळ्या प्रोसेसर्स कडून एक्झिक्यूट केले जातील सायमल्टेनियसली. मग बघा इन मल्टी थ्रेडिंग कन्सेप्ट सेव्हरल मल्टिपल लाईट वेट प्रोसेसेस रन इन अ सिंगल प्रोसेस बाय सिंगल प्रोसेसर. मग हे मल्टी थ्रेडिंगचा कन्सेप्ट का आला तर सिंगल प्रोसेसरचा जो काय आयडल टाइम होता तो आपल्याला युटिलाइज करायचा होता, त्याची इफिशियन्सी आपल्याला इम्प्रूव्ह करायची होती प्रोसेसरची. त्याच्यामुळे आपण काय केलं की सिंगल प्रोसेसमध्ये जे काही मल्टिपल टास्क होते ते मल्टिपल टास्कसाठी आपण वेगवेगळे थ्रेड्स लिहिले किंवा सब प्रोसेसेस लिहिल्या. त्यामुळे बेनिफिट काय झाला की ज्या ह्या सब प्रोसेस आहेत त्या लाईट वेट प्रोसेसेस काय केल्या जातील सिंगल प्रोसेसमध्ये रन होतील आणि त्या एक्झिक्यूट केल्या जातील तुमच्या सिंगल प्रोसेसरनी. बरोबर आहे. एक टाइम स्लाइस त्यांना अलोकेट केला जाईल आणि तो टाइम स्लाइस मध्ये त्या प्रोसेसेस किंवा ते थ्रेड्स एक्झिक्यूट केले जातील स्विच करून एकमेकाला. ठीक आहे. मग बघा मल्टी थ्रेडेड प्रोग्राम इज वन दॅट कॅन हॅव मल्टिपल फ्लोज ऑफ कंट्रोल वेन एक्झिक्युटेड. बरोबर आहे. मग मल्टी थ्रेडेड प्रोग्राम मध्ये काय असतात की बाबा सिंगल फ्लो ऑफ कंट्रोल नसणार आहे, मल्टिपल फ्लो ऑफ कंट्रोल असणार आहे. का मल्टिपल फ्लो ऑफ कंट्रोल असणार आहे तर वेगवेगळे थ्रेड्स हे एक्झिक्यूट होणार आहेत, ते कधी एक्झिक्यूट होतील आपल्याला माहित नाही. का तर बाबा हे सगळं डिसाईड कोण करणार आहे, सीपीयू डिसाईड करणार आहे की कोणत्या थ्रेडची प्रायोरिटी जास्त आहे आणि कोणत्या थ्रेडला मला मॅक्सिमम टाइम द्यायचा आहे एक्झिक्युशनसाठी. म्हणजे 4 थ्रेड्स आहेत सपोज T1, T2, T3 आणि T4 हे 4 थ्रेड्स आहेत. तर सीपीयू काय करणार आहे, पहिला T1 एक्झिक्यूट करणार आहे, त्याच्यानंतर मे बी T2, मे बी T3, T4 असे एक्झिक्यूट करणार असेल तर प्रोसेसर काय करणार आहे T1 ला एक टाइम स्लॉट अलोकेट करणार आहे, T2 ला, T3 ला, T4 ला. T1 चा टाइम स्लॉट संपला की तो T2 ला T2 चं एक्झिक्युशन करणार आहे, T2 चा टाइम संपला की T3 चं आणि T3 चा टाइम स्लॉट संपला की T4 चं. बरोबर आहे. म्हणजेच असे 4 फ्लो ऑफ कंट्रोल आहेत आपल्याकडे. 4 थ्रेड्स असल्यामुळे 4 फ्लो ऑफ कंट्रोल आहे. त्यामुळे आपण पर्टिक्युलरली सिक्वेन्स सांगू शकत नाही ऍप्लिकेशनचा फ्लो ऑफ कंट्रोल आपण. तर ऍप्लिकेशन मल्टी असल्यामुळे मल्टिपल फ्लोज ऑफ कंट्रोल आहेत तुमच्या प्रोग्राममध्ये मल्टी थ्रेडेड ऍप्लिकेशनमुळे. ठीक आहे. मग बघा ऍट सम टाइम इन्स्टन्स देअर मे एक्झिस्ट मल्टिपल इन्स्ट्रक्शन ऑर एक्झिक्युशन पॉईंट्स दॅट आर बिंग एक्झिक्युटेड इन अ प्रोग्राम. बरोबर आहे.
आणि एक्झाम्पल इन अ वेब ब्राउझर वी मे डू द फॉलोइंग टास्क ॲट द सेम टाइम. मग एक्झाम्पल दिलं तुम्हाला मल्टी थ्रेडेड ॲप्लिकेशनचं किंवा वेब ब्राउझरमध्ये आपण असे मल्टिपल टास्क सायमल्टेनियसली करू शकतो. पहिलं स्क्रोल पेज करू शकतो, त्याच्यानंतर 2 डाउनलोड अँड ॲपलेट ऑर इमेज करू शकतो, त्याच्यानंतर प्ले साऊंड करू शकतो आणि प्रिंट पेज करू शकतो. आणि ही सगळी कामं आपण सायमल्टेनियसली करू शकतो. मग ह्या प्रत्येक कामासाठी वेगवेगळा थ्रेड असेल, बरोबर. आणि या प्रत्येक कामासाठी वेगवेगळा थ्रेड असल्यामुळे फ्लो ऑफ कंट्रोल काय असणार आहे, तर मल्टिपल फ्लो ऑफ कंट्रोल असणार तुमच्या प्रोग्राममध्ये. मग बघा मल्टी थ्रेडिंग सॉफ्टवेअर ट्रीट्स सच ईच प्रोसेस ॲज अ सेपरेट प्रोग्राम, बरोबर. मग मल्टी थ्रेडिंग सॉफ्टवेअर काय करतात, ट्रीट्स ईच प्रोसेस ॲज अ सेपरेट प्रोग्राम. मग ज्या सेपरेट प्रोग्राम म्हणून तुमचं मल्टी थ्रेडेड सॉफ्टवेअरमध्ये ट्रीट केलं जाईल. नेक्स्ट बघा, मग मल्टी थ्रेडेड प्रोग्रामचं तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून बघा डायग्राम व्यवस्थित समजून घ्या. मेन थ्रेड आहे, बरोबर. मेन थ्रेड तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतोय, बरोबर. त्याच्यामध्ये थ्रेड ए, थ्रेड बी आणि थ्रेड सी ह्या सब प्रोसेस आहेत. सब प्रोसेस आहेत किंवा थ्रेड्स म्हणा त्यांना, सब प्रोसेसला थ्रेड्स म्हणा, बरोबर आहे. मे बी थ्रेड ए काहीतरी तुमचं साऊंडचं काम परफॉर्म करत असेल, थ्रेड बी ग्राफिक्सचं काम करत असेल, मे थ्रेड सी कंट्रोलचं काम करत असेल. गेमचा एक्झाम्पल घ्या. आणि हा मेन थ्रेड आहे तो ऍक्च्युअलमध्ये हे 3 थ्रेड्स तुमचे स्टार्ट होते. मेन थ्रेड कोण असणार आहे, मग तुमचा गेम थ्रेड असणार आहे. आणि या गेम थ्रेड मधले हे वेगवेगळे सब टास्क असणार आहेत, सब प्रोसेस असणार आहेत, बरोबर आहे. मग बघा मेन थ्रेड काय करणार आहे, सब प्रोसेसेस किंवा सब टास्क किंवा थ्रेड स्टार्ट करणार आहे. बघा त्यासाठी स्टार्ट म्हटलेलं, बरोबर आहे. आणि थ्रेड्स मे स्विच ऑर एक्सचेंज डाटा रिझल्ट. मग काय केलं जाऊ शकतं, थ्रेड्स स्विच होऊ शकतात किंवा एकमेकाबरोबर डाटा काय करू शकतात, एक्सचेंज पण करू शकतात. स्विच होतात म्हणजेच काय, किंवा आता सध्या थ्रेड एक्झिक्यूट होतोय, त्याला अलोकेट केलेला प्रोसेसरने टाइम एक्सपायर झाला की तो थ्रेड बी ला स्विच करणार आहे, म्हणजे थ्रेड बी एक्झिक्यूट केला जाणार आहे. अशा पद्धतीनं थ्रेड्स एक्झिक्यूट केले जातात सायमल्टेनियसली किंवा कन्करंटली. मग बघा नेक्स्ट, in a Java program, a main thread is actually a main thread module, which is the creating and starting point for all other threads A, B and C. मग आत्ताच आपण डायग्राम बघितली, त्याच्यामध्ये मेन थ्रेड होता, त्याच्यापासून आपण काय केलं की थ्रेड्स ए, बी आणि सी आपण क्रिएट केलेले. म्हणजे is actually threads A, B, C. Once initiated by thread, they can run concurrently near the resources. बरोबर आहे. मग काय की जे थ्रेड्स म्हणा किंवा पास म्हणा प्रोसेस आपण थ्रेड्स म्हणणार आहे. एकदा का स्टार्ट आहे थ्रेड्स आहेत ते कन्करंट रन होतील आणि रिसोर्सेस शेअर करतील. म्हणजेच प्रोसेसर शेअर करतील, जर फाईल्स असतील तर कॉमन फाईल्स असतील तर त्या शेअर केल्या जातील, मेमरी रिसोर्सेस शेअर केले जातील, बरोबर. नेक्स्ट बघा, ऑल द जावा प्रोग्राम्स आर ॲटलिस्ट सिंगल थ्रेडेड प्रोग्राम. मग सगळे जावा प्रोग्राम्स हे ॲटलिस्ट सिंगल थ्रेडेड प्रोग्राम्स आहेत, म्हणजे एकतरी थ्रेड आहे त्यांच्यामध्ये, मल्टी थ्रेडेड नसले तरी सिंगल थ्रेड तरी आहेत. मग बघा, वेन जावा प्रोग्राम स्टार्ट्स अप वन थ्रेड बिगिन्स रनिंग इमिडिएटली, बरोबर. ज्यावेळी तुम्ही जावा प्रोग्राम रन करता किंवा एक्झिक्यूट करता, बरोबर, त्यावेळी एक तरी थ्रेड तुमच्या प्रोग्रामला रन करत असतो, म्हणजे रन स्टार्ट, म्हणजेच एक तरी थ्रेड तुमचा बिगिन्स रनिंग इमिडिएटली. मग दिस इज युजली कॉल्ड द मेन थ्रेड ऑफ प्रोग्राम, आणि त्यालाच मेन थ्रेड म्हटलं जातं, बिकॉज इट इज द वन दॅट इज एक्झिक्यूट प्रोग्राम बिगिन्स, बरोबर. मग बघा, दिस इज युजली कॉल्ड द मेन थ्रेड ऑफ प्रोग्राम because it is the one that is executed when our program begins, बरोबर. नेक्स्ट बघा, द मेन थ्रेड इज इम्पॉर्टंट फॉर 2 रिझन. मग हा जो मेन थ्रेड आहे तो 2 रिझन साठी इम्पॉर्टंट आहे. पहिला, इट इज द थ्रेड फ्रॉम विच अदर चाइल्ड थ्रेड्स कॅन बी इनिशिएटेड, बरोबर. हा मेन थ्रेड आहे, याच्यामधून आपण दुसरे चाइल्ड थ्रेड्स काय करू शकतो, क्रिएट करू शकतो किंवा इनिशिएट करू शकतो किंवा स्टार्ट करू शकतो, बरोबर. दुसरा, जनरली इट मस्ट बी the last thread to finish the execution because it performs various shutdown actions. आणि हा जो मेन थ्रेड आहे की ज्याच्या थ्रू आपण मल्टिपल थ्रेड्स काय करणार आहे, रन करणार आहे, तो तुमचा थ्रेड हा सगळ्यात लास्टला टर्मिनेट झाला पाहिजे किंवा एक्झिक्युशन संपलं पाहिजे. का तर हा जो मेन थ्रेड आहे तो व्हेरियस शटडाऊन ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करत असतो, म्हणजे जे मल्टिपल थ्रेड्स त्याने स्टार्ट केलेले आहेत ते शटडाऊन करण्याचं काम हा मेन थ्रेड करत असतो. त्यामुळे मेन थ्रेड हा तुमचा लास्टला फिनिश झाला पाहिजे किंवा एक्झिक्युशन त्याचं लास्टला एक्झिक्यूट झाल्यानंतर त्याचं एक्झिक्युशन संपलं पाहिजे. दो द मेन थ्रेड इज क्रिएटेड ऑटोमॅटिकली when the program is started, it can be controlled through a thread object. मग बघा, दो मेन थ्रेड इज क्रिएटेड ऑटोमॅटिकली when the program is started,
इट कॅन बी कंट्रोल थ्रू अ थ्रेड ऑब्जेक्ट. बरोबर, म्हणजेच मेन थ्रेड जर तुमचा ऑटोमॅटिकली स्टार्ट होत असेल त्यावेळी तुमचा प्रोग्राम स्टार्ट होतो, तरी पण हा मेन थ्रेड आहे तो आपण कंट्रोल करू शकतो युझिंग थ्रेड ऑब्जेक्ट. युझिंग थ्रेड ऑब्जेक्ट हे सगळं बघणार आहे कसं करायचं प्रोग्राम थ्रू, डोंट वरी. मग बघा समराइज बघा काय करू शकतो आपण यातनं. द मेन पर्पज ऑफ मल्टीथ्रेडिंग इज टू प्रोव्हाइड simultaneous execution of two or more parts of the program to maximize utilize the CPU time. बरोबर, म्हणजेच मेन पर्पज काय मल्टीथ्रेडिंगचा की टू प्रोव्हाइड सायमल्टेनियस एक्झिक्युशन ऑफ टू ऑर मोर पार्ट्स ऑफ प्रोग्राम टू मॅक्सिमाइज युटिलाइज द सीपीयू टाइम. बरोबर, सीपीयूचं युटिलायझेशन आपल्याला प्रॉपर करायचं आहे. बरोबर, आणि त्यासाठी आपण काय करू शकतो सायमल्टेनियसली or more parts पण एक्झिक्यूट करू शकतो. A multi-threaded program contains two or more parts that can run concurrently. Each part of the program called thread. बरोबर, multi-threaded program contains two or more parts that can run concurrently. Each such a part of a program called thread. मी तुम्हाला सांगितलं की जे मेन प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये जे सब पार्ट्स आहेत किंवा सब टास्क आहेत ते रन करण्यासाठी आपण काय करतो वेगवेगळ्या थ्रेड्स लिहितो. बरोबर, मग ते सब पार्ट्स किंवा सब टास्क जे सायमल्टेनियसली रन होणार आहेत त्यांना म्हटलं जातं थ्रेड्स. बरोबर, मग बघा थ्रेड्स आर लाईट वेट सब प्रोसेसेस, दे शेअर द कॉमन मेमरी स्पेस. बरोबर, लाईट वेट प्रोसेस आहेत म्हणजे कमी मेमरी लागते त्यांना आणि कॉमन मेमरी स्पेस शेअर करतात. इन मल्टी-थ्रेडेड एन्व्हायरमेंट प्रोग्राम्स that are benefited from multi-threading utilize the maximum CPU time so that the idle time can be kept to minimum. बरोबर, in multi-threaded environment programs that are benefited from multi-threading बघा utilize the maximum CPU time so that idle time can be kept to minimum. जे मी तुम्हाला सांगितलं सीपीयूचं आपल्याला प्रॉपर युटिलायझेशन करायचं आहे, इफिशियंटली यूज करायचं आहे, त्याचा आयडल टाइम आपल्याला कमीत कमी करायचा आहे, त्यासाठी आपण मल्टीथ्रेडिंग यूज करू शकतो. बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास. बरोबर, दोन प्रकारे आपण थ्रेड क्रिएट करू शकतो, बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास आणि दुसरा एक रनेबल इंटरफेस असतो. रनेबल इंटरफेस तो इम्प्लिमेंट करून पण आपण थ्रेड क्रिएट करू शकतो. दोन्ही वेज बघणार आहे आपण. तर सगळ्यात अगोदर थ्रेड क्लास मधल्या मेथड बघूयात. मग थ्रेड क्लास मधल्या मेथड्स बघा. या थ्रेड मेथड्स म्हटलेलं आहे गेट नेम. ही मेथड काय रिटर्न करते ऑब्टेन अ थ्रेड्स नेम. बरोबर, म्हणजे जो थ्रेड आता रन होतोय त्याचा नाव आपल्याला मिळेल गेट नेम मेथड थ्रू. ऑब्टेन अ थ्रेड्स नेम. गेट प्रायोरिटी ऑब्टेन्स अ थ्रेड्स प्रायोरिटी. म्हणजेच काय की बाबा प्रत्येक जो थ्रेड रन होत असतो त्याला एक सिस्टीम प्रायोरिटी असाइन करते. बरोबर आहे, हायर द प्रायोरिटी तेवढा जेवढा थ्रेडचा हायर प्रायोरिटी असेल तेवढा प्रोसेसरकडून त्याला टाइम अलोकेशन काय केला जाईल जास्त केला जाईल. म्हणजे तो पर्टिक्युलर थ्रेड काय केला जाईल एक्झिक्यूट केला जाईल मॅक्सिमली बाकीच्या थ्रेड्सपेक्षा जास्त त्याला टर्न्स मिळतील सीपीयू टर्न्स एक्झिक्युशनसाठी. म्हणून प्रायोरिटी जास्त असेल त्या थ्रेडला सीपीयू जास्त सर्व करेल. बघा गेट प्रायोरिटी ऑब्टेन अ थ्रेड्स प्रायोरिटी इज अलाइव्ह डिटरमाइन्स वेदर थ्रेड इज स्टील रनिंग. बरोबर आहे, म्हणजे थ्रेड अजून रनिंग आहे का त्याचं एक्झिक्युशन संपलेलं आहे टर्मिनेट झालेलं आहे हे तुम्ही चेक करू शकता इज अलाइव्ह मेथड वापरून. जॉईन वेट्स फॉर थ्रेड टू टर्मिनेट. जॉईन म्हटलं की अगोदर जो एक्झिक्युशन मध्ये थ्रेड आहे बरोबर तो जोपर्यंत टर्मिनेट होत नाही तोपर्यंत तुमचा हा थ्रेड वेटिंग मध्ये राहील. बरोबर, वेट्स फॉर द थ्रेड टू टर्मिनेट. बरोबर, म्हणजे सीपीयू न बाबा तो अगोदरचा जो थ्रेड होता तो एक्झिक्युशन त्याचं संपलं की हा जो वेटिंग स्टेट मध्ये होता थ्रेड तो ऍक्च्युअल मध्ये आता रनिंग स्टेट मध्ये जाईल म्हणजेच एक्झिक्यूट केला जाईल तुमच्या प्रोसेसरकडून. मग बघा नेक्स्ट मेथड आहे रन. क्रिएट्स अ एंट्री पॉईंट फॉर द थ्रेड. म्हणजे जे काही थ्रेडचं टास्क असणार आहे तो पर्टिक्युलर थ्रेड आपण कशासाठी लिहिलेला आहे तो जो काही कोड असेल त्याचा तो आपल्याला रन मेथड मध्ये लिहिणार आहे आपण. आणि जो ज्यावेळी तो थ्रेड ऍक्च्युअल मध्ये एक्झिक्यूट केला जाईल किंवा रन होईल त्यावेळी रन मेथड मध्ये लिहिलेला कोड एक्झिक्यूट होईल. रन मेथड मध्ये लिहिलेला कोड एक्झिक्यूट होईल म्हणजेच क्रिएट्स एंट्री पॉईंट फॉर थ्रेड. त्याच्यानंतर स्लीप म्हटलेलं आहे. स्लीप नावाची एक मेथड आहे. सस्पेंड्स अ थ्रेड फॉर सम पिरियड ऑफ टाइम. बरोबर आहे, हा मेथड काय करते की थ्रेड एका पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम पुरतं काय करते. त्याच्यानंतर स्टार्ट आहे. स्टार्ट्स अ थ्रेड बाय कॉलिंग इट्स रन मेथड. बरोबर, आणि स्टार्ट मेथड काय करते की थ्रेडची रन मेथड ऍक्च्युअल मध्ये कॉल करते म्हणजे तुमच्या थ्रेडचं एक्झिक्युशन स्टार्ट करते. ठीक आहे, मग दोन प्रकारे कसं इम्प्लिमेंट केलं जातं
थ्रेड्स ते तुम्हाला बघायचं आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. बघा, क्रिएटिंग अ थ्रेड बाय इम्प्लिमेंटिंग रनेबल इंटरफेस हा पहिला मेथड आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, थ्रेड क्रिएट करणार आहे बाय इम्प्लिमेंटिंग इंटरफेस. काय करायचं, थ्रेड इम्प्लिमेंट करणार आहे. बघा, मग टू इम्प्लिमेंट रनेबल a class need only implement a single method called run which is declared in runnable as public void run. मग रनेबल काय इंटरफेस आहे, बरोबर, आणि इंटरफेस आपल्याला काय करायला लागतो, इम्प्लिमेंट करायला लागतो. मग हा इंटरफेस, रनेबल इंटरफेस इम्प्लिमेंट करून मी थ्रेड क्रिएट करू शकतो. मग मी माझा क्लास जो ऍक्च्युअल मध्ये मला जो थ्रेड बनवायचा आहे, माझा क्लासचा ऑब्जेक्ट, बरोबर आहे, तो मी काय करणार आहे, इम्प्लिमेंट करणार आहे युझिंग रनेबल इंटरफेस. आणि रनेबल इंटरफेस मध्ये एकच मेथड आहे, पब्लिक वॉइड रन. आणि ह्या रन मेथड मध्ये मी आता सांगितलं तुम्हाला, जो टास्क ऍक्च्युअल मध्ये थ्रेड एक्झिक्यूट करणार आहे तो आपल्याला रन मेथड मध्ये लिहायचा आहे, बरोबर आहे. द मेथड रन कॅन कॉल अदर मेथड्स. रन ही मेथड जरी आता ही रन मेथड कशासाठी आपण लिहितोय, तर बाबा जो काय थ्रेडला टास्क दिलेला आहे त्याचा कोड आपण रन मेथड मध्ये लिहिणार आहे. आणि ती रन मेथड थ्रू आपण वेगवेगळ्या दुसऱ्या मेथड्स पण आपण लिहू शकतो आणि त्या कॉल करू शकतो रन मेथड. After create class implements runnable, we have to instantiate an object of type thread from within that class. बरोबर. Thread defines several constructors. The general form is. मग एकदा का तुम्ही रनेबल इंटरफेस इम्प्लिमेंट केला की आपल्याला काय करायला लागेल, की वी हॅव टू इन्स्टन्शिएट ऑब्जेक्ट ऑफ टाइप थ्रेड. आपल्याला थ्रेड टाइपचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल त्याच क्लासमध्ये, बरोबर. मग बघा, थ्रेड डिफाइन सेव्हरल कन्स्ट्रक्टर. द जनरल फॉर्म इज, बरोबर. मग स्टार्ट मेथड ऑफ थ्रेड क्लास इज यूज टू स्टार्ट अ न्यूली क्रिएटेड थ्रेड, बरोबर आहे. जो काय आपण नवीन थ्रेड क्रिएट केलेला आहे तो आपल्याला एक्झिक्यूट करण्यासाठी किंवा त्याची रन मेथड कॉल करायची असेल आपल्याला, तर आपल्याला स्टार्ट मेथड कॉल करावी लागेल थ्रेडवर, बरोबर. इट परफॉर्म्स द फॉलोइंग टास्क. मग कोणकोणते टास्क परफॉर्म करतो बघा, अ न्यू थ्रेड स्टार्ट्स, बरोबर, विथ न्यू कॉल स्टॅक, बरोबर. ज्यावेळी तुम्ही स्टार्ट मेथड कॉल करता त्यावेळी न्यू थ्रेड स्टार्ट होतो. सेकंड, थ्रेड मूव्ह फ्रॉम न्यू स्टेट टू रनेबल स्टेट. म्हणजे आता तो रनिंगसाठी तयार आहे, तुमचा थ्रेड रनिंगसाठी तयार आहे, म्हणजे तो न्यू स्टेट टू रनेबल स्टेट मध्ये जातो, बरोबर. वेन द थ्रेड गेट्स अ चान्स टू एक्झिक्यूट इट्स टार्गेट रन मेथड विल रन. म्हणजे त्याची रन मेथड कॉल केली जाईल ज्यावेळी प्रोसेसर त्याला टाइम अलोकेट करेल एक्झिक्युशनसाठी. तर ह्या तीन गोष्टी होतात. स्टार्ट मेथड ज्यावेळी कॉल करता तुम्ही त्यावेळी सगळ्यात पहिली गोष्ट, जो तुम्ही थ्रेड केलेला आहे, तयार केलेला आहे किंवा क्रिएट केलेला आहे, तो न्यू स्टेटमध्ये असेल आणि त्याची मेथड स्टार्ट कॉल केली की तो न्यू स्टेटवरून तो रनेबल स्टेटमध्ये जाईल आणि रनेबल स्टेटमधून एक्झिक्युशन स्टेटमध्ये जाईल. म्हणजे त्याची रन मेथड एक्झिक्यूट होईल कधी, तर ज्यावेळी सीपीयू त्याला टाइम अलोकेट करेल त्यावेळी, ठीक आहे. मग बघा, नेक्स्ट, एक्झाम्पल ऑफ क्रिएटिंग द थ्रेड युझिंग रनेबल इंटरफेस. मग रनेबल इंटरफेस यूज करून थ्रेड कसा क्रिएट करायचा त्याचं एक एक्झाम्पल आहे बघा. मग इथं बघा, क्लास न्यू थ्रेड म्हटलेला आहे, क्लास न्यू थ्रेड आणि इम्प्लिमेंट्स रनेबल. तो कोणता इंटरफेस इम्प्लिमेंट करतोय, रनेबल, बरोबर. मग त्याच्यामध्ये थ्रेड क्लासचा एक इन्स्टन्स व्हेरिएबल घेतलेला आहे थ्रेड टी टाईपचा. त्याच्यानंतर मी बघा कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे, न्यू थ्रेड नावाचा कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे, बरोबर. त्या कन्स्ट्रक्टर मध्ये मी थ्रेडचा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय, टी इक्वल्स टू न्यू थ्रेड म्हटलेलं आहे. टी इक्वल्स टू न्यू थ्रेड म्हणजेच थ्रेडचा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय मी, आणि थ्रेड हा ॲज अ इन्स्टन्स मेंबर म्हणून क्लासमध्ये मी इन्स्टन्स मेंबर म्हणून डिक्लेअर केलेला आहे क्लासमध्ये. आणि तोच कन्स्ट्रक्टर मध्ये मी त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय, टी इक्वल्स टू न्यू थ्रेड. आणि त्याला पास काय केलाय, दिस म्हणजेच ऑब्जेक्ट पास केलेला आहे. आणि त्यालाच दुसरा एक मेसेज पास केलाय, डेमो थ्रेड म्हणून, बरोबर, डेमो थ्रेड म्हणून, ठीक आहे. मग बघा, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन चाइल्ड थ्रेड आणि प्लस टी. म्हणजे काय केलं की हा जो आहे तो चाइल्ड थ्रेड आहे माझा, का तर हा मेन थ्रेड असणार आहे, तिथून कॉल करणार आहे मी, त्यामुळे हा चाइल्ड थ्रेड असणार आहे. आणि मग मी मेसेज प्रिंट केलाय बघा मध्ये थ्रेड, आणि तो ऑब्जेक्ट मी प्रिंट केलेला आहे, टी, बरोबर. जो थ्रेडचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला तो प्रिंट केला. आणि त्याच्यानंतर मी स्टार्ट मेथड कॉल केली, टी डॉट स्टार्ट. हे टी डॉट स्टार्ट मेथड काय करेल, रन मेथडला कॉल करेल. इनडायरेक्टली इट विल कॉल टू रन मेथड, इनडायरेक्टली इट विल कॉल टू रन मेथड. म्हणजे रन मेथड जी आहे ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये आपण थ्रेडचा टास्क लिहिणार आहे, बरोबर. थ्रेड आपण कोणत्या टास्कसाठी क्रिएट केलेला आहे त्याचा जो कोड आपण लिहिणार आहे रन मेथडमध्ये, बरोबर आहे. ती रन मेथड आपल्याला कॉल करावी लागत नाही, ती ऑटोमॅटिकली कॉल होते कधी, तर टी डॉट स्टार्ट. म्हणजे तुम्ही थ्रेडवर स्टार्ट मेथड कॉल केली, थ्रेडची स्टार्ट मेथड, ती ऑटोमॅटिकली ती इम्प्लिसिटली कॉल करते तुमच्या रन मेथडला. रन मेथडला ती कॉल करते. म्हणजे रन मेथड ही तुम्हाला कॉल करावी लागत नाही, इट विल बी कॉल्ड वेन यू आर कॉलिंग द स्टार्ट मेथड ऑफ दॅट पर्टिक्युलर थ्रेड. मग पब्लिक वाईड रन ह्या रन मेथड मध्ये मी कोड लिहिलेला आहे. काय कोड लिहिलेला आहे, तर एक 5 पर्सनल लूप चालवलेले आहे 1 पर्यंत, म्हणजेच ग्रेटर दॅन 0 पर्यंत, आणि आय मायनस मायनस केलेले आहे. फक्त व्हॅल्यूज प्रिंट केले बघा, चाइल्ड थ्रेड आणि प्लस आय. म्हणजे मेसेज प्रिंट केलाय चाइल्ड थ्रेड आणि
आयची व्हॅल्यू 5, 4, त्याच्यानंतर 3, 2 आणि 1 पर्यंत व्हॅल्यू प्रिंट केल्या जातील. त्यानंतर मी काय केलं, थ्रेड डॉट स्लीप 500 म्हटलेलं आहे. मग हा काय करेल स्लीप मेथड, तर 500 मिली सेकंड साठी हा काय करेल स्लीप स्टेटमध्ये जाईल. म्हणजे हा जो थ्रेड आहे हा आता काय होईल, एकदा त्याने एक व्हॅल्यू प्रिंट केली, कुठली 5 प्रिंट केली की हा स्लीप स्टेटमध्ये जाईल. बरोबर, कोणत्या स्टेटमध्ये जाईल, तो स्लीप स्टेटमध्ये जाईल. म्हणजेच काय होईल की हा थ्रेड स्लीप स्टेटमध्ये गेल्यामुळे जो दुसरा थ्रेड वेटिंग स्टेटमध्ये होता त्याचं एक्झिक्युशन स्टार्ट केलं जाईल, आणि ज्यावेळी हा 500 मिली सेकंडचा जो काय टाइम असेल तो ज्यावेळी संपेल त्यावेळी ऑटोमॅटिकली हा थ्रेड काय केला जाईल, रनिंग स्टेटमध्ये येईल. हा थ्रेड काय होईल, रनिंग स्टेटमध्ये होईल किंवा पुन्हा एक्झिक्युशनसाठी येईल. ओके, पुन्हा एक्झिक्युशनसाठी क्यू मध्ये येईल. ओके, मग थ्रेड डॉट स्लीप 500 म्हटलेलं आहे. आणि कॅच एक्सेप्शन ही म्हटलेलं आहे मी. ओके, का तर ही जी स्लीप मेथड आहे ती एक्सेप्शन थ्रो करते, इंटरप्टेड एक्सेप्शन वगैरे थ्रो करते. म्हणून मी काय केलंय की ट्राय कॅच ब्लॉक मध्ये लिहिलेला आहे तो कोड. त्याच्यानंतर रन मेथड मध्ये पुन्हा म्हणले सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटल एक्झिटिंग चाइल्ड थ्रेड. म्हणजे आता चाइल्ड मेथडचं एक्झिक्युशन कम्प्लीट होतं हे सांगण्यासाठी मेसेज मी प्रिंट केला एक्झिटिंग चाइल्ड थ्रेड. त्याच्यानंतर क्लास थ्रेड डेमो नावाचा क्लास लिहिलेला आहे. हा मात्र तुमचा मेन थ्रेड आहे, असणार. मग बघा, का तर ह्या थ्रेड थ्रू आपण हा जो अगोदर थ्रेड क्रिएट केलेला आहे तो चाइल्ड थ्रेड आपण काय करणार आहे, कॉल करणार आहे. मग बघा, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन मेथड लिहिलेले आहे थ्रू द इंटरप्टेड एक्सेप्शन. का तर बाबा जसं मी आता म्हणलं स्लीप मेथड एक्सेप्शन थ्रो करते. कोणती करते ते मी तुम्हाला नंतर दाखवतो. इंटरप्टेडच एक्सेप्शन थ्रो करत असेल तो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा न्यू थ्रेड म्हटलेलं आहे. न्यू थ्रेड बरोबर, म्हणजेच काय ऑब्जेक्ट क्रिएट केलेला. तर हा जो ऑब्जेक्ट क्रिएट केला तो अनोनायमस ऑब्जेक्ट आहे. अनोनायमस ऑब्जेक्ट म्हणजे का न्यू थ्रेड ओबीजे इक्वल्स टू न्यू थ्रेड नाही म्हटलेलं. मी डायरेक्टली फक्त न्यू म्हटलंय, न्यू थ्रेड असं म्हटलं तरी चालतं. हा अनोनायमस ऑब्जेक्ट क्रिएट करेल. आपलं एम काय की हा न्यू थ्रेड आपण का क्रिएट करतो, तर आपल्याला कन्स्ट्रक्टर कॉल करायचा आहे. मग न्यू थ्रेड म्हटलं की न्यू थ्रेड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट होईल. बरोबर, आणि त्याच्यामध्ये हा जो कन्स्ट्रक्टर मध्ये कोड लिहिलाय तो एक्झिक्यूट होईल. म्हणजे थ्रेड क्रिएट केला जाईल. बरोबर, चाइल्ड थ्रेड आणि तो प्रिंट केला जाईल इथं. बरोबर, त्याच्यानंतर तो स्टार्ट केला जाईल टी डॉट स्टार्ट. हे सगळं काम तुमच्या ह्या एका स्टेटमेंट मध्ये होते, न्यू थ्रेड. ओके, न्यू थ्रेड मध्ये हे सगळं काम होते. त्याच्यानंतर मेन थ्रेड आहे हा, बरोबर, ज्याच्या थ्रू आपण हा न्यू थ्रेड कॉल करतोय. त्याच्यामध्ये पुन्हा आपण एक लूप लिहिली फॉर आय इज इक्वल टू 5, आय इज ग्रेटर दॅन 0, कॉमा आय मायनस मायनस. आणि आतमध्ये सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटल मेन थ्रेड म्हटलेला आहे आणि प्लस आयची व्हॅल्यू आपण प्रिंट करतोय. पुन्हा इथं मी थ्रेड डॉट स्लीप म्हटलं, इथं मात्र मी 1000 केलेलं आहे. 1000 का केलंय, हा मेन थ्रेड आहे. याचं एक्झिक्युशन चाइल्ड थ्रेडच्या अगोदर संपलं नाही पाहिजे. संपलं नाही पाहिजे. का तर हा ऍक्च्युअल मध्ये तुमचा चाइल्डला टर्मिनेट करणार आहे. बरोबर आहे, मग हा ऍक्च्युअली याच्या थ्रू तुमचा हा चाइल्ड थ्रेड रन होतोय. त्यामुळे हा मेन थ्रेड आहे तुमचा, आणि मेन थ्रेडचा म्हणून स्लीप जो आहे तो मी 1000 ठेवलेला आहे. 500 पेक्षा जास्त ठेवावं लागेल, का तर हा आपल्याला त्याचं एक्झिक्युशन लास्टला टर्मिनेट झालं पाहिजे. चाइल्डच्या अगोदर एक्झिक्युशन टर्मिनेट झालं पाहिजे चाइल्ड थ्रेडचा, मग मेन थ्रेडचं एक्झिक्युशन टर्मिनेट झालं पाहिजे. त्याच्यानंतर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटल मेन थ्रेड एक्झिटिंग. बरोबर, अशा पद्धतीने तुमचा कोड लिहिलेला आहे. हा ज्यावेळी तुम्ही रन कराल त्यावेळी आउटपुटमध्ये काय बघायला मिळते बघा, चाइल्ड थ्रेड. बरोबर, म्हणजे हा मेसेज प्रिंट होईल. टी डॉट स्टार्ट म्हटलं तुम्ही की तुमचा हा थ्रेड रनिंग स्टार्ट होईल. पण सीपीयू डिसाईड करेल कोणता थ्रेड पहिला रन करायचा. बरोबर, जसं की टी डॉट स्टार्ट जरी तुम्ही म्हटलं तरी हा थ्रेड ऑलरेडी मेन थ्रेड आहे तुमचा रनिंग स्टेटमध्ये, आणि त्याच्या थ्रू हा तुम्ही चाइल्ड थ्रेड तुम्ही काय करताय, रन करताय किंवा इन्व्होक करताय. त्यामुळे हा मेन एक्झिक्यूट केला बघा. मेन थ्रेड 5 पहिलं प्रिंट झालंय, पुन्हा चाइल्ड थ्रेड 5, पुन्हा चाइल्ड थ्रेड 4, पुन्हा मेन थ्रेड 4, पुन्हा चाइल्ड थ्रेड 3, चाइल्ड थ्रेड 2, पुन्हा चाइल्ड थ्रेड 3, पुन्हा चाइल्ड एक्झिट झालाय बघा, तरी मेन थ्रेड रन होतोय. आणि पुन्हा मेन थ्रेड एक्झिट झालेला आहे. का तर आपण स्लीप 1000 दिलाय मेन थ्रेडला, आणि इथं चाइल्ड थ्रेडला स्लीप आपण 500 दिलेला आहे. अशा पद्धतीनं हा तुमचा मल्टी थ्रेडिंगचा प्रोग्राम एक्झिक्यूट होईल. मल्टिपल टास्क किंवा मल्टिपल थ्रेड सायमल्टेनियसली रन होतील. जसं तुम्हाला आता आउटपुटमध्ये बघायला मिळतंय, चाइल्ड थ्रेड आणि मेन थ्रेड हे अल्टरनेटली कन्करंटली रन होत आहेत. जसं सीपीयू त्यांना टाइम अलोकेट करेल तसे ते एक्झिक्यूट होत आहेत. ओके, क्लिअर आहे का सांगा मला हे? येस, ओके, गुड. मग बघा दुसरा एक्झाम्पल बघा, रनेबल इंटरफेस यूज करून कसा तुम्ही थ्रेड इम्प्लिमेंट करू शकता बघा.
क्लास माय थ्रेड इम्प्लिमेंट्स रनेबल, क्लास माय थ्रेड इम्प्लिमेंट्स रनेबल. आता इथं मात्र मी बघा फक्त वाईड रन मेथड लिहिलेलं आहे, पब्लिक वाईड रन सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन इवन नंबर्स फ्रॉम 1 to 20 फॉर इंटीजर आय इज इक्वल टू 1, कॉमा आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 20, कॉमा आणि आय मॉड्युलो 2 इज इक्वल टू 0, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट आय म्हटलेलं आहे मी, म्हणजेच व्हॅल्यूज प्रिंट केल्या जातील जर तुमच्या व्हॅल्यूज इवन असतील तर, बरोबर, तेवढ्या व्हॅल्यूज फक्त प्रिंट करेल. आणि पुन्हा क्लास टेस्ट लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये मेन मेथड लिहिलेली आहे पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्स माय थ्रेड एमटी इक्वल्स टू न्यू माय थ्रेड म्हटलेलं आहे, बरोबर, माय थ्रेड एमटी इक्वल्स टू न्यू माय थ्रेड म्हटलेलं आहे मी, बरोबर. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ज्यावेळी आपण रनेबल इंटरफेस इम्प्लिमेंट करून ज्यावेळी आपण थ्रेड क्रिएट करत असतो, रनेबल इंटरफेस इम्प्लिमेंट करून ज्यावेळी आपण थ्रेड क्रिएट करत असतो, त्यावेळी आपल्याला फक्त रन मेथड आपल्याला फक्त काय करावी लागते, इम्प्लिमेंट करावी लागते. एकच मिनिट. रन मेथड आपल्याला इम्प्लिमेंट करावी लागते. ती रन मेथड मी इम्प्लिमेंट केलेली आहे. थ्रेडमध्ये जो टास्क मला द्यायचा होता की बाबा फक्त मला इव्हन नंबर प्रिंट करायचा, त्याचा कोड पण मी त्या रन मेथडमध्ये लिहिलेला आहे. मग त्याच्यानंतर मी माय थ्रेड क्लास, बरोबर, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे आणि तो ऑब्जेक्ट मला थ्रेडच्या ऑब्जेक्टला ॲज अ कन्स्ट्रक्टरमध्ये ॲज अ पॅरामीटर म्हणून पास करावं लागेल. मग थ्रेड T1 इक्वल्स टू न्यू थ्रेड म्हटलेला आहे आणि त्याला मी पास काय केलाय, तर माय थ्रेड क्लास जो ॲक्च्युअलमध्ये रनेबल इंटरफेस इम्प्लिमेंट करतो त्याचा ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्टरला थ्रेड क्लासच्या मला पास करावा लागेल. त्यावेळी मला जो क्रिएट केला जाईल तो मला थ्रेड मिळेल T1 आणि तो थ्रेड मी T1 डॉट स्टार्ट म्हटलं की तो ॲक्च्युअलमध्ये ही रन मेथड इन्व्होक करेल, तो ॲक्च्युअलमध्ये रन मेथड इन्व्होक करेल. मग मी तुम्हाला जसं की त्यांनी इम्प्लिमेंट केलेलं आहे हे एक्झाम्पल इव्हन नंबरसाठी, तसंच मी इव्हन पण नंबरसाठी तुम्हाला इम्प्लिमेंट करून दाखवतो आणि ऑड नंबरसाठी पण हे तुम्हाला इम्प्लिमेंट करून दाखवतो. तर मग बघा कसं करायचं ते. मग नोटपॅड ओपन करतोय मी. क्लास लिहूयात माय थ्रेड. येस, क्लासचं नाव कॅपिटल असलं पाहिजे, मला सांगत जावं ज्यावेळी मी मिस्टेक करतो. त्याच्यामध्ये पुन्हा 2 वर्ड्स असतील तर दुसरा वर्डचं लेटर पण कॅपिटल असलं पाहिजे. माय थ्रेड इम्प्लिमेंट्स रनेबल इज इंटरफेस, त्यामुळे तो एक्सटेंड नाही करू शकत आपण, इम्प्लिमेंट करतो इंटरफेस, माहिती आहे तुम्हाला आता, बरोबर. याच्यामध्ये मेन ही मेथड लिहूयात आपण, रन मेथड पब्लिक वॉइड रन. ओके, त्याच्यानंतर काय करूयात, ह्या रन मेथडमध्ये जो याच्यासाठी आपण हा थ्रेड क्रिएट करतोय तो कोड लिहूयात. काय आपल्याला करायचं ह्या थ्रेडमध्ये, तर फक्त इव्हन नंबर प्रिंट करायचे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन येस इव्हन नंबर्स आर, ठीक आहे. आणि लूप चालू आहेत फॉर I is equal to 1, comma I is less than or equal to 20, comma I plus plus if yes I modulo 2 is equals to 0, system dot out dot println, system dot out dot println e1 प्लस I, ठीक आहे, नंबर प्रिंट करतोय मी. ओके, दॅट्स इट. आणि स्लीप वापरतो, स्लीप मेथड वापरण्यासाठी थ्रेड डॉट स्लीप, लेट अस से 500 मिलीसेकंड साठी याला आपण स्लीप करूयात. आणि ही मेथड काय करते, एक्सेप्शन थ्रो करते, म्हणून मला ट्राय कॅच ब्लॉक मध्ये लिहावा लागेल हा कोड, ट्राय आणि कॅच. एक्सेप्शन ई,
ओके. इफचा क्लोज झाला, इथं ट्रायचा, कॅचचा, फॉरचा क्लोज. मेन मेथड काय करूयात, क्लोज करूयात. रन मेथड, सॉरी मेन म्हटलं मी. आणि हा क्लास क्लोज करूया. बघा मी क्लास काय लिहिलेला आहे बघा, एकदा लक्ष द्या. क्लास माय थ्रेड लिहिलेला आहे, बरोबर. तो इम्प्लिमेंट केलेला आहे आपण त्याच्यामध्ये रनेबल इंटरफेस. त्याची मेथड मग आपल्याला इथं इम्प्लिमेंट करावं लागेल, रन, बरोबर. त्यानंतर इव्हन नंबर, किंवा ऍक्च्युली हे स्टेटमेंट काढून टाकूयात किंवा राहू द्यात. इव्हन नंबर सार स्टेटमेंट प्रिंट केलं, लूप चालवली, 1 ते 20 मधले मला इव्हन नंबर्स प्रिंट करायचे. ते चेक केलं, आय मॉड्युलो 2 इज इक्वल टू 0 असेल तर इव्हन नंबर आहे. त्याच्यानंतर स्लिप मेथड मला वापरावी लागेल, ती एक्सेप्शन थ्रो करते, म्हणून मी ट्राय कॅच ब्लॉक मध्ये लिहिलेली आहे ती एक्सेप्शन. ठीक आहे. असाच एक दुसरा क्लास लिहितो मी, म्हणजे दुसरा थ्रेड आपण बनवूयात ज्याच्यामध्ये आता ऑड नंबर्स प्रिंट केले जातील. इथं इव्हन केले, आता ऑड. मग पुन्हा क्लास लिहितोय बघा, येस, क्लास माय थ्रेड 1 म्हणतो मी, आता माय थ्रेड 1 म्हणतो. ओके. आणि इथं मी काय करतोय बघा, आता इम्प्लिमेंट्स रनेबल, इम्प्लिमेंट्स रनेबल. ठीक आहे. त्याच्यामध्ये पुन्हा आपण रन पब्लिक वॉइड रन, रन मेथड कॉल करणार आहे. स्टार्ट मेथड ज्यावेळी कॉल केली जाईल त्यावेळी रन मेथड इन्व्होक ऑटोमॅटिकली केली जाईल. कॉल करत नाही आपण ती एक्सप्लिसिटली, बरोबर. थ्रेडची ज्यावेळी स्टार्ट मेथड आपण कॉल करतो त्यावेळी ऑटोमॅटिकली. मग पुन्हा सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन येस ऑड नंबर्स आर, मेसेज प्रिंट करूयात. त्याच्यानंतर पुन्हा फॉर लूप लिहूयात, फॉर इंटिजर आय इज इक्वल टू 1, comma I is less than or equal to 20, comma I plus plus I plus plus. ओके. आतमध्ये चेक करू, इफ I मॉड्युलो, सॉरी मॉड्युलो 2 नॉट इक्वल्स टू 0, तर तो नंबर कोणता आहे हो, येस, that number is odd number. System dot out dot println odd प्लस आय. ओके. त्याच्यानंतर स्लिप करतो मी थ्रेडला, येस, आय इज डिक्लेअर्ड इन लूप इनिशियलायझेशन पार्ट. ओके. वरती डिक्लेअर केलाय का मी, येस, ऊपर किया नाही, सॉरी, I forgot to declare it. You can declare it inside loop also, no problem. ठीक आहे. नेक्स्ट, येस, ऑड. त्याच्यानंतर थ्रेड मेथड आपल्याला काय करायचे, कॉल करायचे, ट्राय म्हणतो मी, सॉरी स्लीप मेथड कॉल करायची थ्रेडची, थ्रेड डॉट स्लीप. याला पण मी 500 देतो. कॅच करूयात, एक्सेप्शन थ्रो करतो तो, कॅच एक्सेप्शन ई. ठीक आहे. ब्लँकच ठेवतोय मी ते, त्याच्या आतमध्ये काही स्टेटमेंट लिहित नाही, एरर वगैरे तुम्ही लिहू शकताय. रन मेथड क्लोज करूयात आणि क्लास क्लोज करूयात. ठीक आहे. बघा ह्या दुसऱ्या क्लासमध्ये पण मी सेम काम केले. माय थ्रेड 1 क्लास लिहिलेला आहे, तो इम्प्लिमेंट करतोय रनेबल इंटरफेस. त्याच्यामध्ये रन मेथड लिहिलेली आहे, ऑड नंबर सार म्हटलेला आहे. 1 ते 20 मधले ऑड नंबर प्रिंट करण्याचं काम हा दुसरा थ्रेड करणार आहे. पहिला थ्रेड 1 ते 20 मधले इव्हन नंबर प्रिंटिंगचं काम करणार आहे. मग आय मॉड्युलो 2 इज नॉट इक्वल टू 0 आपण चेक केलं, बरोबर. आणि ही कंडिशन ट्रू असेल तर तो नंबर ऑड आहे, बरोबर, बरोबर. आणि त्याच्यानंतर ट्राय मध्ये थ्रेड डॉट स्लिप 500 म्हटलेलं आहे आणि कॅच केलंय ते. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट क्लास लिहितो मी, क्लास, येस, कोणता क्लास, थ्रेड डेमो. ओके. त्याच्यामध्ये मेन मेथड लिहितोय मी,
येस, पब्लिक स्टॅटिक void main string args. ओके, आणि इथं काय करूयात आता आपण दोन्ही क्लासचे ऑब्जेक्ट क्रिएट करूयात. मग ऑब्जेक्ट क्रिएट करून घेऊयात, जसं की माय थ्रेड आणि माय थ्रेड वन आहे का? हा, माय थ्रेड आणि माय थ्रेड वन. T1 म्हणतो इज इक्वल टू न्यू माय थ्रेड, बरोबर. आणि हा काय करायला लागेल आपल्याला, थ्रेड क्लासला पास करायला लागेल, किंवा MT1 म्हणून त्याला माय थ्रेड वन, आणि मग थ्रेड T1 इक्वल्स टू न्यू थ्रेड, आणि मला जो आपण आता ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे माय थ्रेड क्लासचा तो पास करावा लागेल. ओके, सेम इज ऍप्लिकेबल फॉर माय थ्रेड वन. ऑब्जेक्ट क्रिएट करून घ्या, माय थ्रेड MT2 इक्वल्स टू न्यू माय थ्रेड वन म्हणावं लागेल, सॉरी, न्यू माय थ्रेड वन. Okay, object is created. Pass this object to thread object. Thread T2 equals to new thread S MT2. Okay, and call T1 dot start and T2 dot start. Okay, are you getting? ठीक आहे, थ्रेड डेमो डॉट जावा सेव्ह करून घेतो. थ्रेड डेमो डॉट जावा. येस, काय चूक झाली आहे का बघा. माय थ्रेड MT1 इक्वल टू न्यू माय थ्रेड T1 इक्वल्स टू न्यू थ्रेड MT1 माय थ्रेड 1 MT2 इक्वल्स टू न्यू झालेला आहे, तिथं न्यू करावं लागेल आपल्याला. न्यू माय थ्रेड 1, देन थ्रेड T2 इक्वल्स टू न्यू थ्रेड MT2. ओके, T1 डॉट स्टार्ट आणि T2 डॉट स्टार्ट. ओके, बघूयात आउटपुट काय बघायला मिळते आपल्याला. कमांड प्रॉम्प्ट ओपन करतो, CMD. लेट अस गो टू E ड्राइव. लेट अस इन जावा प्रोग्राम फोल्डर्स, जावा सी थ्रेड डेमो. सेव्ह कुठं केलेला आहे मी, सेव्ह ॲज थ्रेड डेमो डॉट जावा पाहिजे, सॉरी, एक्सटेन्शन द्यायला विसरलो मी. येस, ओके, जावा सी थ्रेड, इट्स नॉट देअर, व्हाय, जावा सी थ्रेड डेमो डॉट जावा, फाइल नॉट फाउंड. Yes, thread demo dot java is there. Okay, actually thread demo हो गया, thread, that should be thread. Spelling mistake, rename करता हूँ. It should be renamed to thread. That's it. Thread demo dot java. Okay, that's why file was not founding. Okay, java c thread demo. Why still thread demo? Why? I have just renamed it thread demo dot java. Okay, कंपाईल झालेला आहे प्रोग्राम, सगळ्यांना दिसतोय स्क्रीनवर. आता आउटपुट बघा कसं येतंय, जावा थ्रेड डेमो. आउटपुट खूप छान येईल बघा. ऑड नंबरचा, इवन नंबरचा पहिला मेसेज प्रिंट केला, ऑड नंबरचा ऑड पहिला प्रिंट केला त्यानं बघा, 1, इवन प्रिंट केला 2, ऑड 3, इवन 4, ऑड 5, इवन 6, ऑड 7, इवन 8, ऑड 9, इवन 10, ऑड 11, इवन 12, ऑड 13, इवन 14. बघा, सिक्वेन्स मध्ये नंबर त्यानं प्रिंट केले, इवन ऑड इवन. ओके ओके,
क्लिअर आहे का? मग सपोज आता बघा एक आता ह्याचं आउटपुट कसं व्हेरी होऊ शकतं बघा. थ्रेड डॉट स्लिप 500 दिलं, त्यामुळे त्याने इक्वली प्रोसेसरनं दोघांना टाइम अलोकेट केला दोन्ही थ्रेडला, त्यामुळे आउटपुट तुम्हाला असं व्यवस्थित बघायला मिळतंय. सपोज मी इथं थ्रेड डॉट स्लिप 200 म्हटलं आणि इकडं थ्रेड डॉट स्लिप माय थ्रेड 1ला 200 म्हटलं, तर काय होते बघूयात आउटपुटमध्ये काय फरक पडतोय. ओके, जावा सी थ्रेड डेमो, अरे वाय दिस थ्रेड डेमो डॉट जावा कंपाईल केलेला आहे. क्लिअर करतो स्क्रीन. जावा थ्रेड डेमो. आता आउटपुट बघा, का तर एकाचा टाइम मी 500 वरून कमी केलाय 200 वर, म्हणजे त्या थ्रेडला प्रायोरिटी जास्त दिली जाईल. म्हणजे जो माय थ्रेड 1 आहे, जो ऍक्च्युअल मध्ये तुमचे ऑड नंबर्स प्रिंट करतोय, तो अगोदर एक्झिक्युशन त्याचं संपलं पाहिजे. बघूयात. स्टील इक्वल टाइम देतोय तो, स्टील इक्वल टाइम देतोय बघा, एवढा काय फरक पडेना. ठीक आहे, आपण काय करूयात, माय थ्रेड 1ला 200 देऊयात आणि याला 1000 देऊयात. काय करतोय त्यांनी लक्षात तुमच्या, स्लिपिंगचा टाइम वाढवतोय, बाकी काही करत नाहीये. ऍक्च्युअली थेट डेमो मध्ये मी चेक मिस्टेक झाली माझी. हा प्रोग्राम मध्ये मी चेंज करतोय, थेट डेमो झालाय. थ्रेड पाहिजे ना, सॉरी गाईज, थेट डेमो डॉट जावा, त्यामुळे तो वर्क होत नव्हता. तरीच म्हटलं वर्क व्हायला पाहिजे, पण का होत नाही. ठीक आहे, लेट अस सी. तुमच्यासाठी पुन्हा कंपाईल करतो. आता काय म्हणतो, माय थ्रेड डॉट जावा नॉट फाउंड. वाय? थ्रेड डेमो, ऍक्च्युअली माय थ्रेड डॉट जावा सेव्ह केलाय का मी? सॉरी, खूप मिस्टेक केल्यात मी. बघा जरा, सेव्ह ॲज करायचं आपल्याला, थ्रेड डेमो डॉट जावा करायचंय, आणि मी रन काय करतोय, वेगळाच काहीतरी करतोय. सांगत जावा रे मिस्टेक्स. जावा सी थ्रेड डेमो डॉट जावा. ओके, क्लिअर करतो स्क्रीन. जावा थ्रेड डेमो. आता मला सांगा, पहिले कोणते नंबर प्रिंट केले जातील? ऑड नंबर्स संपले पाहिजेत, कारण त्याला स्लिपचा टाइम आपण 200 दिलाय आणि इव्हन नंबरला 1000 दिलेला आहे. बघूयात. हे बघा, ऑड 1 3 5 झाला, त्याच्यानंतर इव्हन 1च झाला, त्याच्यानंतर ऑड 7 9 11 झाला, 13 झाला, 15 झाला, इव्हन 4 झाला, पुन्हा ऑड 17 19 झाला, आणि सगळे आता पुन्हा इव्हन प्रिंट होतील. का झाला असं? तर जो स्लीप पिरियड दिला होता आपण कुठल्या थ्रेडला, ऑड नंबर प्रिंट करणारा, तो 200 होता, आणि स्लीप पिरियड जो आपण दिला होता कोणत्या थ्रेडला, तर तुमचा इव्हन प्रिंटिंगच्या, त्याला 1000 दिला होता. त्यामुळे काय झालं, प्रोसेसरने 200 जो स्लिपिंग पिरियड होता त्याला जास्त सर्व केलं. का आता त्याचा पिरियड संपला की लगेच तो 200चा पिरियड संपला की तो लगेच त्याचा नेक्स्ट थ्रेड एक्झिक्यूट करायचा. अशा पद्धतीनं तुमचं एक्झिक्युशन होतं थ्रेडचं. समजलंय का? मला सांगा जरा, समजलंय का? हे आउटपुट जरा समजून घ्या व्यवस्थित. का तर बाबा, ऑड अगोदर का एक्झिक्युशन संपलं ऑडचं, त्याला टाइम जो स्लिप चालू केला होता तो 200 कमी होता, आणि इव्हन नंतर का एक्झिक्युशन संपलं तर त्याला आपण स्लिप जास्त वेळ दिला होता, 1000 दिला होता. त्यामुळे तो 1000 मिली सेकंड संपेपर्यंत तो स्लिपमध्येच राहणार. 1000 मिली सेकंड संपल्यानंतरच तो पुन्हा एक्झिक्यूट होणार आहे, तो थ्रेड. पण ऑडला आपण 200 मिली सेकंड कमी टाइम दिला होता, त्यामुळे 200 मिली सेकंड संपलं की ऑड पुन्हा एक्झिक्यूट होणार आहे, पुन्हा एक्झिक्यूट होणार आहे. ओके, क्लिअर आहे? म्हणजेच 1000 मध्ये 5 तुमचे 1000 स्लीप पिरियड जो तुमच्या इव्हनला दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुमचे 5 ऑड काय होऊ शकतात, एक्झिक्यूट होऊ शकतात, कारण त्यांना 200 मिली सेकंड आपण अलोकेट केलेला टाइम आहे. क्लिअर आहे का?